तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला सुद्धा त्याच्यासोबत जेवण करण्याचा आग्रह करतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकत्र जेवण करण्यासाठी बसतात आणि त्यावेळी अक्षरासुद्धा अधिपतीप्रमाणेच रांगडी भाषा बोलत असते आणि त्यामुळे तर अधिपती तिच्यावर खूपच खुश होतो आणि मग अक्षरा त्याला म्हणते की अधिपती, आता तुम्ही माझे शिक्षक आणि मी तुमची विद्यार्थिनी, तुम्ही मास्तरीणबाईंचे मास्तर, आता तुम्ही मला तुमची ही रांगडी भाषा शिकायची. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की नाही मास्तरीणबाई, तुम्हीच आमच्या मास्तरीणबाई आणि आम्ही तुमचे विद्यार्थी, आणि ही रांगडी भाषा काही एवढी शिकायला अवघड नाही, ती तर मी तुम्हाला अशी हसता खेळतासुद्धा शिकवेल. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते आणि मग त्यानंतर अधिपती तिला म्हणत असतो की मास्तरीणबाई, खरंच तुम्ही काल काय बोलला तुम्ही आम्हाला मोठ्याने ओरडून सांगितलं की अधिपती आय लव्ह यू, आणि ते मागचे कारंजेच उडायला लागले. खरंच काय बोललात तुम्ही, आम्हाला तर असं वाटत होतं की या आमच्या मास्तरीणबाई नाही तर दुसरंच कोणीतरी आहे. आणि ते ऐकून अक्षराला देखील हसू येतं आणि मग ते दोघेजण एकमेकांना घास भरवत जेवण सुरू करतात. तर दुसरीकडे आजी आणि चारुहास सरांनी अधिपती आणि अक्षराची रूम सजवण्यासाठी ओंकार आणि शिवानीला घरी बोलावलेले असते आणि मग ते दोघेजण त्यांची रूम सजवायला सुरुवात करतात. इतक्यात मग आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या ओंकार आणि शिवानीला विचारतात की सगळी सजावट झाली ना, आणि त्यावर ते दोघेजण म्हणतात हो आजी. आणि मग आजी ती सगळी सजावट बघतात, त्यासुद्धा खूपच खुश होतात आणि ओंकार शिवानीचं कौतुक करतात. त्या म्हणत असतात की हे सगळं तर माझ्या डोक्यावरूनच गेलं असतं, बरं झालं जावई बापूंनी डोकं चालवलं आणि तुम्हाला इथे बोलावलं. आणि मग त्याचवेळी चंचीसुद्धा त्या ठिकाणी येते, मात्र ती लपूनच हे सगळं काही बघत असते आणि मग ती चिडूनच तिच्या खोलीत जाते. तर इकडे आजी ओंकारला विचारत असतात की तू अधिपतीला सांगून तर आला नाहीस ना की तू इकडे येत आहे म्हणून. आणि त्यावर ओंकार हसतच म्हणतो की आजी, मी तर त्याला सांगून आलोय. आणि ते ऐकून आजी चिडतात. तर शिवानी हसतच म्हणते की आजी तो मस्करी करतोय. आणि त्यामुळे आजी म्हणतात की माझी मस्करी करतोस का, ठीक आहे आता कान पकड आणि उठाभाषा काढ. त्यामुळे ओंकार घाबरून उठाभाषा काढू लागतो. तर आजी हसतच म्हणतात की आता मी मस्करी करते, त्यामुळे ते सगळे हसू लागतात. त्यानंतर दुसरीकडे अक्षरा जेवणाची भांडी धुण्यासाठी विहिरीमधून पाणी काढत असते. तितक्यात अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो देखील अक्षराला मदत करत असतो आणि मग तोच भांडी घासायला सुरुवात करतो. आणि ते बघून अक्षरा म्हणत असते की हे काय चाललंय तुमचं, लोकांनी बघितलं तर काय म्हणतील. तर अधिपती म्हणत असतो की संसार दोघांचा आहे ना, मग मी तुम्हाला मदत केली तर काय हरकत आहे. पण अक्षरा त्याला तसं करू देत नाही. उलट ती अधिपतीच्या अंगावर पाणी उडवते आणि त्यामुळे अधिपती हसू लागतो. आणि मग त्यानंतर अक्षरा पदराने अधिपतीचा चेहरा पुसते, त्यामुळे अधिपती तिच्याकडे बघतच राहतो. पण तितक्यात रवी त्या ठिकाणी येतो, त्यामुळे मग अधिपती आणि अक्षरा पटकन एकमेकांपासून बाजूला होतात. अधिपती रव्याला विचारत असतो की काय काम होतं तुझं इथे, कशाला आला. आणि मग रव्या त्याला सांगतो की आपलं नवीन प्रोडक्ट तयार आहे, टेस्टिंगसाठी आणलं होतं. आणि मग त्यानंतर अधिपती ते प्रोडक्ट टेस्ट करतो. त्याला ते लोणचं खूप आवडतं आणि मग त्यानंतर तो प्रोडक्ट पॅक करायला सांगतो. तर दुसरीकडे दुर्गी तिच्या रूममध्ये काहीतरी शोधत असते, पण तिला ती वस्तू काही सापडत नाही. तितक्यात चंची त्या ठिकाणी येते. ती तर खूप चिडलेली असते. तर दुर्गी तिला विचारत असते की काय झालं. तर चंची म्हणत असते की तिकडं त्या अधिपती आणि अक्षराची रूम सजवायचं काम सुरू आहे. आजीनी तर त्या ओंकारला आणि त्याच्या बायकोला सुद्धा बोलावलं आहे. आणि त्यावर दुर्गी म्हणते की त्यांना जे करायचं आहे ते करू दे, पण मला जे करायचं ते मी करणारच. आणि त्यावेळी चंची वैतागून म्हणते की मम्मी, हे सगळं तुझं झालं, पण माझं काय, माझ्या मनाचा विचार करतेस का गं तू. मला अधिपतीसोबत लग्न करायचं होतं, पण ती मास्तरीण मधी आली आणि तिने माझ्या अधिपतींना माझ्यापासून दूर केलं. माझ्या मनाचा कोणीही विचार करत नाही. आणि त्यावेळी दुर्गी तिला समजावते की अधिपतींचं कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं, त्यांना तुझ्याबद्दल काही वाटत नाही, मग तू कशाला एवढा त्रास करून घेतेस, तू त्यांचा विषय सोडून दे. आणि ते ऐकून चंची तर खूप चिडते. ती म्हणते की मम्मी, तूच मला हे सगळं सांगितलं होतं, तूच माझ्या डोक्यात हे सगळं भरवलं होतं ना, मग आता काय झालं. आणि त्यावर दुर्गी म्हणते की अगं, मला तुझं लग्न त्या अधिपतीसोबत लावून द्यायचं होतं आणि या घरातील ताईची जागा घ्यायची होती, या घरावर राज्य करायचं होतं, पण ती मास्तरीण मध्ये आली आणि सगळंच बिनसलं. आणि ते ऐकून चंची म्हणते की आता मी तिला सोडणार नाही. आणि मग त्यानंतर ती रागातच त्यातून बाहेर पडते.
दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तितक्यात अधिपतीला रवीचा कॉल येतो, त्यामुळे तो फोनवर बोलत पुढे जातो आणि अक्षरा मागेच राहते. त्यानंतर अधिपती तिला म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही मागेच का राहिलात? तर अक्षरा म्हणते की तुम्हीच मला सोडून पुढे गेलात. आणि मग त्यावर अधिपती म्हणतो की फोनवर बोलता बोलता आपल्यातलं अंतर वाढले तेच लक्षात आलं नाही. तर अक्षरा लगेच त्याचा हात हातात घेत म्हणते की आता आपण असंच सोबत चालूयात. आणि त्यावर अधिपतीसुद्धा आनंदाने हो म्हणतो. दुसरीकडे ओंकार आणि शिवानीने अधिपती अक्षराची सगळी रूम छान सजवलेली असते आणि ती रूम बघून आजी तर खूप खुश होतात आणि त्या दोघांचंही कौतुक करतात. त्यानंतर मग ते तिघेजण चहा पिण्यासाठी बाहेर जातात, तर चंची लपून हे सगळं काही बघत असते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा चालतच घरी जाण्यासाठी निघालेले असतात आणि मग ते रस्त्यातच एके ठिकाणी थांबतात. अधिपती गाणं गुणगुणत असतो, तर अक्षरा त्याला म्हणत असते की अधिपती माझ्यासाठी एक छान गाणं गा. मात्र अधिपती म्हणत असतो की नको मास्तरीनबाई. अक्षरा त्याला खूप आग्रह करते, पण तरीही अधिपती ऐकत नाही आणि त्यामुळे ती रुसून तेथून जाण्यासाठी निघते. तर अधिपती तिच्यासाठी गाणं गाऊ लागतो, त्यामुळे मग अक्षरा खूप खुश होते. आणि मग ते दोघेजण गाण्यांच्या भेंड्या खेळतच आई घरी चाललेले असतात आणि मग अधिपती अक्षरासोबत रस्त्यावरच डान्स देखील करायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.